तुमचा. बघा प्रश्न काय, 8 3 स्टार 3 9 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल म्हटलंय तुमच्या. मला सांगा 8 आहे 3 आहे स्टार आहे 3 आहे आणि 9 आहे. 11ची कसोटी काय असते, सम आणि विषम संख्या अंकांची बेरीज करायची असते, बरोबर आहे का. करा की 8 स्टार आणि 9 पुन्हा 3 आणि 3 आले तुमचे. 3 आणि 3 किती आले तुमचे, 6 आले, बरोबर का. 3 आणि 3 किती आले तुमचे, 6 आले राजा. इथं 9 आणि 8 किती आले तुमचे, 17 आले. हे 9 आणि 8 केले की 17 आले. मला सांगा आता 17, इथं काहीतरी अंक घ्यावा लागेल ना. मग तुम्ही इथं शून्य घेतला, शून्य घेतला म्हणजे 17 आणि 17 मधून 6 घेतला, शून्य घेतला, पहिला शून्य घेऊया आपण, छोटा अंकापासून सुरुवात करूया. शून्य घेतला तर इथं 8 अधिक 0 अधिक 9 केले तुम्ही तर 17च येणार तुमचं. आणि 17 आता बेरजे आली, प्रत्येकाचे सम आणि विषम संख्या अंकाची बेरीज झाली. आता बेरजेच मधील काय करायचं, फरक घ्यायचा. फरक 17 वजा 6 केले किती आलं तुमचं, 11 आला. आपला फरक किती आला, 11 आला. याचा अर्थ 11ची कसोटी काय असते, सम आणि विषम संख्या अंकाची बेरीज केल्यात. बेरजे मधला फरक जर 0 किंवा 11च्या पटीमध्ये आला त्या संख्येला लक्षात ठेवा 11ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ स्टारच्या जागी जो अंक येणार तो कुठला येणार तुमचा, 0 येणार. 0 ऑप्शन क्रमांक